नमस्कार. मी साक्षी कोकणी स्वाद या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत दिवाळी फराळ विशेष चकली. तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या. त्यात मी हे 2 छोटे चमचे बेसन घेऊ. आता हे मी चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे चाळायची काही गरज नाही. आता ह्याच्यात आपण बाकीचे सगळं साहित्य टाकू. थोडेसे तीळ, कांदा लसूण मसाला. ह्याच्याने ना छान वाटतं, अशी तिखट तिखट होती चकली. 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ. पांढरे तीळ मी ऑलरेडी घातलेले आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे फक्त याच्यात असं फक्त पाणी घालायचं, जसं लागल तसं. एवढं तर लागणारच आहे. छान मस्त आपण मिक्स करून मळून घेऊ. मी बघा ह्याच्यात मोहन घातलेला नाहीये. काही जण कच्चं तेल घालतात, असं मोहन घालतात, मी नाही घातलं. छान आपण मळून घेऊया आता मस्त पैकी. आणि आता थोडस ह्याच्यात ओवा राहिला, तो माझा घालायचा नाही. बघा मी हातावर असं हे केलंय आणि ही घालते ओवा. आता आपण हे पीठ मळूया. आपला गोळा मळून झालाय. एक 5 मिनिटं त्याला झाकून ठेवू. मिनिटं झाले. आता हे आपण छान मस्त मळून घेऊया. मी सोऱ्या काढून ठेवलाय आणि त्याला हे बघा तेलही लावून ठेवले. आता पटापट आपण चकल्या पाडूया. अजून थोडं पीठ बाजूला काढून ठेवले. असं आपण ह्याच्यात भरूया. बाकीच्या नंतर करू. असं बंद करून घेऊ. आता आपण पाडायला घेऊ. त्याच्यात कढई गरम करायला ठेवले, तेल टाकू. आता आपण चकल्या पाडायला घेऊया. पेपरावर पाडते मी आधी. मस्त पडतीये बघा. मला जशी मोठी हवी लहान हवी तशी करायची. आणि चकल्या कधीही बारीक गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर एकच फ्लेम ठेवून तळायचे. मधीच बारीक मधीच मोठा असं नाही करायचं, मग चकली आतून मऊ राहते.
असे 2-4 आपण करून घेऊ. बघा, आतलं आणि बाहेरचं हे पहिलं जॉईंट करायचं. हे बघा, ह्या पाडून झाल्यात, कागदावर पडल्या. आता आपण हे तळायला घेऊ. लई मी टाकलंय आणि आता आपण पाडलेली चकली सोडणार. जोपर्यंत अशी खुटखुटीत वरती होत नाही कडक, तोपर्यंत हिला पलटायची नाही. हे बघा, आता पलटायची आपण हिला. हे बघा, इझिली. हे बघा, आणि हे तेल पण खूप कमी पितात. तर ज्या भाजणीच्या चकली असते, आपली भाजणीची चकली आहे, ती खूप तेल घेते. हे बघा, ही लगेच झाली 5 मिनिटात. तर ही आपण काढूया. असे नितळ ठेवायची आणि मग दुसरी घालायची. तोपर्यंत ती होती. त्याच्यात आवाज बघा कसा खुटखुट येतोय. ते पण काढून ठेवू आणि तिला पलटू. हे अशी सोडू दे, तोपर्यंत बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेऊ आपण. हे बघा, आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. एक हातात घेऊन दाखवते कुरकण. हे बघा, कुरकण फुटणार ती. एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि छान हे झाल्यात माझ्या चकलीच्या. सोऱ्याचं ते हे जरा छोटं आहे, हे बघा, त्यामुळं एकदम व्यवस्थित कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर तिसरी रेसिपी घेऊन भेटू, अनारसे किंवा लाडू. जसं मला वेळ मिळेल तसं मी रेसिपी टाकत असते. आज तांदळाची चकली टाकली. तोपर्यंत बाय.